आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 38. पहिल्यांदाच मी स्टेज डेअरिंग करत नाहीये. शाळेत बऱ्याच वेळा डान्ससाठी आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजसाठी मी स्टेजवर जाऊन बोललेले आहे. तो एखाद्या लहान बाळाला समजावतात तसं म्हणाला म्हणून देवाक्षी त्याला म्हणाली, तुला बेसिक गोष्टी माहीत असाव्यात म्हणून इन्स्ट्रक्शन दिले. जरी तुला स्टेज डेअरिंग येत असेल तरी सुद्धा तू इथे कमजोर पडू शकतेस. तिथे फक्त तुला वेडेवाकडं परफॉर्म करायचे असते. तुझ्याशी डिबेट करायला तिथे कोणी नसतं. पण इथे तुला तुझ्याच बोलण्यात कसे फसवतील हे सुद्धा समजणार नाही. तुझ्या अपोझिशनला असणारे लोक तुला नुसत्या हावभावाने सुद्धा कमजोर पाडू शकतात. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला डिबेट करता आले पाहिजे. त्याने महत्त्वाचा मुद्दा मांडला तसं तिला पटले. काय करू यासाठी मी? देवाक्षी त्याला विचारलं. जे म्हणतोय तेच कर. प्रॅक्टिस रिपीट कर. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या श्वास घेण्याच्या पॅटर्नवर कंट्रोल कर. कधीही पॅनिक सिच्युएशन आली तरी मोठा श्वास घेत हळूहळू तो रिलीज कर. यामुळे तुझा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होईल. शिवम तिला म्हणाला. तेवढ्यात तिथे ईशान आला आणि तिच्या बेडवर बसला. पण दोघांनी एकमेकांकडे अनपेक्षितपणे बघितले. तू इथे काय करत आहेस? ईशानने शिवमला विचारलं. तेच मी तुला विचारायला हवं. तू कशाला आला आहेस इथे? शिवम तिच्या स्टडी टेबलच्या चेअरवर बसत म्हणाला. मी इथेच राहतो. मी कुठेही फिरू शकतो या घरामध्ये. ईशान त्याला खुन्नस देत म्हणाला. ही माझी रूम आहे. त्यामुळे दोघे उगाचच भांडायला सुरुवात करू नका. तुमचं जे काही काम असेल ते लवकर आटपा आणि बाहेर जाऊन भांडा. त्यांना उगाचच वाद घालायची सवय होती म्हणून देवाक्षी असं म्हणाली. तुला माझा इन्सल्ट करायचा आहे का? आता चेअरवर बसलेला शिवम तडकन उठला. मी कुठे इन्सल्ट केला तुमचा? मला दोघांनाही असं म्हणायचं आहे की काही वाद घालायचे असतील तर बाहेर घाला. देवाक्षी म्हणाली. तुला असं वाटतं का म्हणजे मी भांडखोर आहे? आता ईशान बेडवरून उठला. तू भांडखोर नाहीस. तुम्ही. ती काही बोलणार तेवढ्यातच शिवम मध्ये म्हणाला. तो भांडखोर नाही म्हणजे मी भांडखोर आहे, हो ना? तो 2 पावले तिच्या जवळ जात म्हणाला. मला काय म्हणायचे आहे ते तरी ऐकून घ्या. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की उगाचच भांडू नका. उगाचच वाद होतील म्हणून असं म्हणाले मी. आता दोघांच्या भांडणामध्ये ती अडकली होती. त्यामुळे काय बोलावे हे तिला सुचत नव्हतं. आता एक म्हणत आहेस, मगाशी एक म्हणालीस. शिवममधला डिटेक्टिव्ह आता जिवंत झाला होता. काय म्हणाले? तिने त्यालाच उलटं विचारलं. काय म्हणालीस हे तुझ्या लक्षात राहायला हवं. तो आता रागात म्हणाला. हे बघा, तुमची भांडणे तुम्ही बघून घ्या. मला तुमच्यामध्ये उगाचच घेऊ नका. एक काम करा, दोघे सुद्धा इथे बसा. मला काही प्रॉब्लेम नाही. ती फ्रस्ट्रेट होऊन बेडवर बसत म्हणाली. तसं ईशान तिथेच बसला. पण तो मात्र उभा होता. तुम्ही उभे का आहात? इथे बसा ना. ती त्याच्याकडे वर बघत म्हणाली. नाही, आता मी निघतो. पण आता तो भाव खात होता. असं का करता तुम्ही? तुमच्या दोघांमध्ये भांडणे होऊ नयेत म्हणून म्हणाले मी. ती आता त्याच्यासमोर उभे राहत म्हणाली. असू दे, आपण नंतर डिस्कस करता. तो 2 पावले पुढे जात म्हणाला.
तसं ती त्याच्यासमोर पुन्हा जाऊन उभी राहिली. हे बघा, तुम्हाला गरज नसेल, तरी मला तुमची गरज आहे. तुमच्याशिवाय माझ्या बऱ्याच गोष्टी अडकणार आहेत. ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली. तसं तो थांबला. तिचे बोलणे ऐकून ईशानने डोळे मोठे केले. ती केसबद्दल बोलत होती, पण त्याला हे माहीत नव्हतं. त्याने तिचे बोलणे वेगळ्या पद्धतीने घेतलं. ठीक आहे, एवढी रिक्वेस्ट करत आहेस, तर 5 मिनिट थांबतो. तो असं म्हणत मागे फिरला. शिवम जाऊन चेअरवर बसला. पण अजून त्याला तिच्याशी जे बोलायचे होते ते बोलू शकत नव्हता. थोडा वेळ तू बाहेर जाऊ शकतोस का? मला तिच्याशी बोलायचं आहे. शिवम ईशानकडे बघत म्हणाला. तुम्ही कंटिन्यू करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणत खांदा उडवत तो तिथेच बसला. तसं शिवमने देवाक्षीला त्याला डोळ्यांनी समजव असा इशारा केला. ईशान, 5 मिनिटांनंतर पुन्हा ये. आत्ता जरा आम्हाला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. ती म्हणाली. तसं तो उठून तिच्याकडे संशयित नजरेने बघू लागला. असं काय महत्त्वाचं काम आहे जे तुम्ही माझ्यासमोर करू शकत नाही आणि एकट्यात करू शकता? ईशान दोघांकडे डोळे बारीक करत म्हणाला. काहीही म्हणू नकोस. दोघेही एकाच वेळी ओरडले. खरे सांग, तुला याने तुझ्या साईडला करून घेतलंय का? ईशानने देवाक्षीला विचारलं. तू डोक्यावर पडला आहेस का? शिवम त्याला रागात म्हणाला. मी नाही पडलो. तुम्ही दोघे विचित्र वागताय. ईशान दोघांकडे बघत म्हणाला. ईशान, का वेड्यासारखा बडबडत आहेस? आमचं असं काहीच नाही. माझ्यावर केस चालू आहे. त्याबद्दलच बोलायचं आहे आम्हाला. कसली केस चालू आहे तुझ्यावर? ईशानने तिला विचारलं. ते मी सांगेन नंतर, प्लीज तू बाहेर जा. पण ती म्हणाली. तसं तो निघून गेला. त्याला का म्हणालीस हे? या सगळ्या गोष्टी आत्ताच कोणाला बोलू नकोस. शिवम ईशान गेल्यानंतर तिला म्हणाला. उगाच त्याने आपल्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतला असता म्हणून म्हणाले. असंही काय फरक पडतो बोलून सुद्धा. देवाक्षी खांदे उडवत म्हणाली. फरक पडण्याचा विषय नाही, पण उगाचच दुसरा कुठला तरी गैरसमज होईल. शिवम म्हणाला. काही नाही, मी नंतर त्याला सांगून टाकेन. देवाक्षी इझिली म्हणाली. तू त्याला हे सगळं सांगणार आहेस? शिवमने आश्चर्याने तिला विचारलं. हो, ती सहज म्हणाली. काहीतरी दुसरे कारण सांग. पण या गोष्टी ही केस संपेपर्यंत त्याला काहीच बोलू नकोस. शिवम देवाक्षीला म्हणाला. का? काय होणार आहे याने? तिने अजाणतेपणी विचारलं. काहीही होऊ शकतं. आपण केलेला गुन्हा सगळीकडे सांगत बसायचा नसतो. नाहीतर आपल्याला हरवणे लोकांना सोपे जाते. शिवम म्हणाला. पण तो माझ्या विरोधात थोडीच काही करणार आहे. देवाक्षीने पुन्हा त्याला प्रश्न केला. काही करणार नाही, पण हे तुझं सिक्रेट त्याच्या जीवावर बेतू शकतं आणि तुझ्या केसवर सुद्धा. त्याला काही माहीत नाहीये तेच बरं आहे. शिवम म्हणाला. तसं ती काही म्हणाली नाही. तुम्ही आत्ता आपण केलेला गुन्हा असं म्हणालात. म्हणजे मी खरंच चुकीचे केले का त्याला मारून? ती आता विचार करू लागली. तसं त्याला स्वतःच्या बोलण्यातली चूक समजली. आतापर्यंत त्याला कोणाशी सॉफ्ट भाषेमध्ये बोलता आले नव्हते. कारण तशी वेळच आलेली नव्हती. त्याची भाषा नेहमीच तर्किष्ट आणि हेकेखोर असायची. पण इथे त्याला शब्द जपून वापरावे लागणार होते. प्रत्येक मुलीने अशा वेळी हेच करायला हवे.
पण हे सुद्धा एवढंच खरं आहे की एका रेपिस्टला रेप करून सुद्धा ही सिस्टीम काही करू शकत नाही. पण ज्या मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा जीव घेतला आहे, तिला गुन्हेगार समजलं जाईल. तो म्हणाला, म्हणजे सगळे लोक मला खुनी समजतील. ती अस्वस्थ होत म्हणाली, हो, समजतील. पण तेव्हाच जेव्हा त्यांना समजेल. जर समजलंच नाही, तर तुला असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. काही वेळ विचार करून तो म्हणाला, संशयाच्या सगळ्या सुया माझ्याकडेच आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं. ती म्हणाली, सध्या तरी तुझ्या हातात स्वतःला वाचवण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे तुझे कर्म. कुठलाही दुसरा विचार न करता कर्म कर. यश आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक. सगळं माझ्यावर सोडून दे. निकाल काहीही लागला तरी तुला आयुष्यात असा तरी पश्चाताप राहणार नाही की तू प्रयत्न केला नाहीस. त्यामुळे टेन्शन घेण्याऐवजी तू आता प्रयत्न कर. तो म्हणाला तसं तिला पुन्हा एकदा एनर्जी आल्यासारखे वाटले. त्याचे बोलणे म्हणजे तिच्यासाठी एनर्जी ड्रिंक होते आणि या प्रवासात तिला त्याची सारखी गरज लागणार होती. पण जीव तोडून पळायला मात्र तिला स्वतःलाच लागणार होतं. हे तुझ्याजवळ नीट सांभाळून ठेव. त्याने खिशातून एन्व्हलप काढून तिच्यासमोर धरला. काय आहे यामध्ये? तिने विचारलं. संग्रामच्या फिंगरप्रिंटचे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत. तो म्हणाला तसं तिने रिपोर्ट उघडून बघितले. ही एक एवढी सुई पुरेशी आहे रणजितला अडकवण्यासाठी. तो खुनशी हसत म्हणाला. एवढ्याने काय सिद्ध होणार आहे? तिने विचारलं. खूप काही होईल. फक्त आता कोर्टामध्येच ते कळेल. तो काहीतरी विचार करत म्हणाला. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.